मागणी। असे हल्ले करू की सर्व काही राख होईल, युक्रेनच्या हल्ल्यानंतर व्लादिमीर पुतीन यांचा इशारा। रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्ह। उत्तर सिक्कीमच्या साटेन भागात लष्करी छावणीवर भूस्खलन, 3 जवानांचा मृत्यू तर 9 जवान अद्याप बेपत्ता। मुसळधार पावसामुळे लाचेन नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। जालना जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे 1879 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, 33 घरांची पडझड तर 122 जनावरही दगावली। पाकिस्तानला गेलेल्या सुनीता जामगडेची एनआयए चौकशी करणार। चौकशीमध्ये सुनीता पोलिसांना सहकार्य करत नसल्याची माहिती। सहकार्याशिवाय 2 तासात एलओसी क्रॉस करणं अशक्य, जाणकारांचं मत। भारताचं सुरक्षा कवच अधिक मजबूत होणार। रशिया S-400चे आणखी 2 सिस्टीम भारताला देणार। पाकिस्तानचे ड्रोन हल्ले परतवण्यात S-400ची महत्वाची भूमिका। दिल्लीमध्ये आयकर विभागाचा अधिकारी अशोक कुमार सिंगलच्या घरी सीबीआयचा छापा, सोनं चांदीसह 1 कोटींची रोकड हाती, 45 लाखांची लाच घेताना अटकेत, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आयपीएलच्या अंतिम सामन्यामध्ये आज बंगळुरू विरुद्ध पंजाब लढत, विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या खेळीकडे लक्ष, आयपीएलला मिळणार नवा विजेता।